तर मैत्रिणींनो, सणवाराचे दिवस आलेत. गौरी गणपती दिवाळीपर्यंत आपल्याला दारात देवघरात रांगोळी काढावं लागते. त्यावेळेस आपण रांगोळीचे साचे किंवा रांगोळीचे टूल हे बाजारातून विकत आणतो. ते पैसे न घालण्यापेक्षा आपल्या घरातच सर्व साधन उपयोग असतो, त्याचा मला आता इथे वापर करायचा आहे. तर बघू शकता, आता इथे मी घेतलेली आहे चिकटपट्टी, त्याचा वापर करायचा आहे. गाळणीचा वापर करायचा आहे. बाटलीचं टोपण घेतलेलं आहे. बांगडी घेतलेली आहे. चमचा घेतलेला आहे. मॉर्टिनची बाटली घेतलेली आहे. सिस पेन्सिल घेतलेला आहे. कॅच पेन मी घेतलेला आहे. मार्कर घेतलेला आहे. यूज अँड थ्रो ग्लास घेतलेला आहे आणि छोटासा प्लॅस्टिकचा ग्लास पण घेतलेला आहे. कागदी कोन पण आपल्याला लागणार आहे. कागदी कोन कशासाठी? आपल्याला बाटलीमध्ये रांगोळी भरण्यासाठी कागदी कोनचा वापर होतो. तर स्टेप बाय स्टेप बघा मैत्रिणींनो, हे रांगोळीचे साचे तुम्ही घरीच तयार करू शकता किंवा घरातच असते त्यानेच तुम्ही रांगोळी काढू शकता. विकत आणायची काहीच गरज नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने रांगोळी टूल आणि रांगोळीचे साचे अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकता. अशा पद्धतीने गाळणीचा वापर आपल्याला रांगोळी पसरवण्यासाठी होतो. ही खूप सोपी पद्धत आहे. गाळणीने आपल्याला कुठेही अशा पद्धतीने रांगोळी टाकता येते. तर बघू शकता, ही पहिला उपयोग झाला. आता दुसरा सांगते, तो म्हणजे चिकट टेपचा. आता चिकट टेप जो आहे, तुम्ही म्हणाल चिकट टेपचा काय वापर आहे? त्याच्यावर फक्त आपल्याला रांगोळी टाकायची आहे. तर बघू शकता आकार कसा येतोय. तर ते तुम्हाला माहितीच नसेल तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना आपण ही माहिती सांगावी. तर अशा पद्धतीने तुम्ही या सर्व साधनाचा वापर रांगोळी काढण्यासाठी करू शकता. फक्त आपल्याला चिकट टेपवर अशी रांगोळी टाकून घ्यायची. तर बघू शकता, आता खाली सुंदर असा साचा तयार होणार आहे. तुम्हाला गोल काढण्यासाठी याचा वापर होतो आणि मध्ये काहीही तुम्ही डिझाईन करू शकता. अशा पद्धतीने दुसरा उपयोग ह्या चिकट टेपचा रांगोळीच्या साच्याचा उपयोग झालेला आहे. रांगोळीच्या टूलचा वापर ह्यासाठी करू शकतो आपण. बघू शकता, आता सिस पेन्सिलने तुम्ही एखादं फूल काढू शकता किंवा गोल काही डिझाईन करू शकता. आता इथे सिस पेन्सिलच्या साह्याने कसं काढायचं मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता, असे रांगोळीचे साचे आपण बघू शकता. आता तिसरा उपयोग सिस पेन्सिलचा दाखवला. 3 उपयोग तर झालेले आहेत. तर आज चौथा उपयोग सांगते बांगडीचा. आता बघू शकता, आपल्या घरामध्ये तर बांगड्या असतात. आपल्या हातामध्ये आपण बांगडी घालतो. तर गोल असं काहीतरी डिझाईन आपल्याला करायची असते. त्यावेळेस गोल आपल्याला हाताने व्यवस्थित येत नाही, वाकडा तिकडे येतो. त्यासाठी बांगडीचा वापर आपल्याला करता येतो. तो झाला चौथा उपयोग. पाचवा उपयोग म्हणजे मॉर्टिनची बाटली. आता मॉर्टिनच्या बाटलीमध्ये रांगोळी भरताना इकडे तिकडे पडू नये म्हणून आपल्याला कागदी कोन करायचा आहे आणि कागदी कोनमधून रांगोळी घालायची, व्यवस्थित त्या बाटलीमध्ये पडणार आहे. तर हा झाला पाचवा उपयोग आणि मॉर्टिनच्या बाटलीचा झाला 6वा उपयोग. तर अशा पद्धतीने आता कसं टाकायचं मी सांगून घेते. तर बघू शकता, आता ही बाटली आहे. या बाटलीचं टोपण लावू शकता, नाही लावलं तरी चालते. तर अशा पद्धतीने तुम्हाला जिथे जिथे रांगोळीची डिझाईन करायची तिथे तिथे तुम्ही टाकू शकता. आता या कोनचा सुद्धा वापर मी दाखवते. कोनमध्ये रांगोळी भरलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कोनचा सुद्धा वापर बाटलीत रांगोळी भरण्यासाठी किंवा असे डॉट रांगोळीचे काढण्यासाठी सुद्धा याचा खूप छान वापर होतो. पूर्णपणे कोन करायचा आहे, खालनं थोडंसं कट मारायचं आहे, जेणेकरून आपली रांगोळी व्यवस्थित पडते. हे झाले पूर्णपणे 6 उपयोग. आता 7वा उपयोग चमच्याचा दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही पानाचा आकार चमच्याच्या साहाय्याने देऊ शकता. हा सुद्धा रांगोळीच्या साचाच खूप उपयोगाचा आहे. रांगोळीच्या टूलसाठी खूप उपयोग आहे. तो झाला 7वा उपयोग चमच्याचा. आता 8वा उपयोग सांगते. आपली पिठीची काडी, त्या साहाय्याने तुम्ही फुलं बनवू शकता. तर बघू शकता, मी आकार देत आहे. गुलाबाचं फूल, पानं किंवा पाकळ्या किंवा मोगऱ्याचं फूल अशा पद्धतीने तुम्ही काडीच्या साहाय्याने करू शकता. हे झाले 8 उपयोग. आता तुम्हाला सांगते 9वा उपयोग. आता यूज अँड थ्रो ग्लास आहे चहा प्यायचा. आता त्याचा काय वापर सांगते. पूर्णपणे खालनं कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. याचा सुद्धा खूप उपयोग आहे. तुमच्या घरात जर यूज अँड थ्रो ग्लास असतील चहाचे तर फेकून देऊ नका. बघू शकता, असं खालच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे. हा 9वा उपयोग आहे. स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि तुमच्या घरात नेटचं कापड असेल तर त्याच्यामध्ये घाला. आता नेटचं कापड मी घालत आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रांगोळी भरून घ्यायची आहे मैत्रिणींनो. आता मी तुम्हाला रांगोळी भरून ह्याचं काय वापर आहे ते सांगते. अशा पद्धतीने रांगोळी भरल्यानंतर आपल्याला जेथे जेथे मध्ये रंग भरायचे असतील तर याचा उपयोग खूप छान होतो. प्रत्येक रंग आपल्याला भरता येतात. हिरवा, पिवळा, गुलाबी, लाल अशा प्रकारे तुम्हाला या यूज अँड थ्रो ग्लासचा वापर नेटचं कापड घालून खालनं कट करून याचा वापर करता येतो. हे पूर्णपणे 9 उपयोग तुम्हाला मी दाखवलेले आहेत. आता तुम्हाला 10वा उपयोग सांगते. 10वा उपयोग म्हणजे आता पेनचा सुद्धा आपल्याला खूप छान असा वापर करता येतो. 10वा उपयोग मी सांगणार आहे. तर बघू शकता, आता हे जे टोपण आहे व्हाईट कलरचं, ते आमच्या घरातच एका डब्याचं होतं, डिझाईनचं होतं. मग मी ठेवलं, म्हटलं रांगोळीसाठी उपयोगाला येईल. अशा पद्धतीने तुम्ही
डिझाईनची कुठलीही टोपण असेल तर ठेवा, रांगोळी काढायसाठी त्याचा वापर होतो. हा झाला 11वा उपयोग. आता तुम्हाला सांगते मी 12वा उपयोग. आता पेन घ्यायचा आहे, पेनचं टोपण खालनं ओपन करायचं आहे. कागदी कोनच्या साह्याने रांगोळी भरायची आहे. जरी भरता येत नसेल तर तुम्ही हाताने भरा. अशा पद्धतीने कागदी कोनने मी रांगोळी भरली आहे आणि थोडंसं बारीक त्याचं होल असल्यामुळे नाही भरता आलं तर थोडंसं हाताने भरा. तर बघू शकता पेनचा सुद्धा टोकाचा उपयोग खूप छान होतो. असे छोटे छोटे डॉट काढण्यासाठी पेनचा आपल्याला वापर करता येतो. हे सुद्धा रांगोळी टूल म्हणून खूप छान उपयोगाला येऊ शकतं. हे पूर्णपणे 11 उपयोग मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता 12वा उपयोग सांगते. आता जो मार्कर आहे, मार्कर सुद्धा फेकून देऊ नका. मार्कर जर संपलेला असेल तर त्याचा सुद्धा खूप छान आपल्याला वापर करता येतो. अशा पद्धतीने मार्करचा आता उपयोग तुम्हाला सांगते मी. हा 13वा उपयोग आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे डॉट घालून घ्यायचे आहेत आणि पुढं काय करायचं मी सांगते तुम्हाला. हे टोपण आहे, या टोपणाच्या साहाय्याने आपल्याला असे आकार देऊन घ्यायचे आहेत. आणि आकार दिल्यानंतर आता बघा मी पुढं काय करणार आहे. कॅच पेन घ्यायचा आहे आणि कॅच पेनने अशी डिझाईन करायची आहे. बघू शकता कॅच पेनचा उपयोग हा 13वा झाला. किती सुंदर आपली फुलं येत आहेत. कॅच पेनसुद्धा संपलेलं टाकून देऊ नका. त्याचासुद्धा खूप छान आपल्याला वापर करता येतो. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती मी तुम्हाला रांगोळीचे साचे घरातच उपयोग असतात त्याचे मी दाखवलेले आहेत. टूलसुद्धा म्हणू शकता तुम्ही, साचे म्हणू शकता. अशा पद्धतीने आईस्क्रीमच्या चमच्याचा उपयोग हा 14वा आहे. याचासुद्धा खूप छान वापर होतो. तुम्ही फूल काढू शकता, डिझाईन काढू शकता. आईस्क्रीमच्या चमच्याने तुम्ही पानाचा आकार देऊ शकता. आता यूज अँड थ्रो आहे जो 15वा उपयोग आहे तोही सांगते. अशा पद्धतीने जर आपल्याला कुठेही गोलाकार द्यायचा असेल तर यूज अँड थ्रो ग्लासचा सुद्धा वापर करता येतो. आपल्याकडे जर बांगडी नसेल तर ह्या पेलाचा सुद्धा आपण वापर करू शकतो. तो झाला 15 उपयोग. आता 16 उपयोग. ही बाटली जी आहे ती बाटली भरायची आहे आणि टोपणाला होल पाडायचा आहे. होलच्या साह्याने सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता. तर बघू शकता आता रांगोळी भरून दाखवते. अशा पद्धतीने रांगोळी कोन करून भरा आणि होल पाडून तुम्ही डिझाईन करू शकता. ह्या बाटलीचा पण उपयोग होतो. ही औषधाची बाटली आहे, त्याचासुद्धा होल पाडा आणि रांगोळी भरून ती सुद्धा डिझाईन म्हणून उपयोग होतो. पूर्णपणे 19 उपयोग मी तुम्हाला दाखवले आणि 20वा उपयोग आहे ते सांगते. आता चमचा बाटलचं टोपण आहे त्याने आपल्याला होल पाडून घ्यायचं, पूर्णपणे रांगोळीने चपटे करायचं आहे आणि आता आपल्याला गुलाबाचं फूल काढायचं आहे. बघू शकता चमच्याच्या साह्याने पानं काढायचे आहेत आणि काडीच्या साह्याने पानाचा आकार द्यायचा आहे. असे पूर्णपणे टूलचा उपयोग मी सांगितला आहे. पूर्णपणे 20 उपयोगाचे टूल आहेत. अजूनही भरपूर आहेत मैत्रिणींनो, पण आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं तर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर अशा पद्धतीने आता गौरी गणपतीचे सण आले आहेत. कोणतेही साचे किंवा टूल विकत आणू नका. तर आपल्या घरातच उपयोगाचे टूल असतात त्याचा वापर अशा पद्धतीने करू शकता. तर बघू शकता मार्करचा सुद्धा उपयोग फूल काढण्यासाठी, सूर्यफूल काढण्यासाठी होऊ शकतो. असे भरपूर मी उपयोगाच्या वस्तू तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तुमच्या घरात जर या सर्व वस्तू असतील तर फेकून देऊ नका. बघा कागदी कोन, यूज अँड थ्रो ग्लास, गाणी झालं तर डब्याचं हे बाटलीचं टोपण, चिकट टेप, बांगडी झालं तर बॉटल, मॉर्टिनचे बाटली झालं तर साधी बाटली, औषधाची बाटली, सिस पेन्सिल, चमचा, कॅच पेन झालं तर अजून पेन, या सगळ्या वस्तू लागायच्या आहेत. तर फेकून देऊ नका. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.